हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी करणार आहे हेअर कट आणि हा जो व्हिडिओ आहे तो श्रावणच्या आधी आहे। श्रावणच्या आधी मी इथं म्हणजे श्रावण महिना चालू व्हायच्या आधी मी इथं हेअर कट केलेला आहे, पण मला इथं पोस्ट करायला वेळ झालेला आहे। माझे जे केस आहे ते खूपच इथं डॅमेज सुद्धा झालेला आहे। खूप दिवसापासून मी इथं हेअर कट करायचा म्हणत आहे, पण कोणता हेअर कट करू हे समजत नव्हतं आणि केसामध्ये खूप सुद्धा कोंडा सुद्धा खूप झालेला आहे केसामध्ये। आणि मी इथं हेअर कट आहे ती म्हणजे मी ठरवलेलं आहे की मी इथं जी नवीन आलेली आहे बटरफ्लाय किंवा इथं तुम्ही फिदर कट म्हणू शकता, ती इथं मी करायचं ठरवलेलं आहे। तर सर्वात आधी मी इथं केस आहे इथं मी धुवून घेणार आहे आणि हा जो शॅम्पू आहे तो एकदम म्हणजे तुमच्या केसामध्ये कोणत्याही प्रकारचे कोंडा असू दे तो रिमूव्ह करतो। हा जो शॅम्पू आहे तो आणि एकदम अफोर्डेबल शॅम्पू आहे, तुम्हाला अमेझॉनवर सुद्धा इथं मिळू शकतो, म्हणून मी इथं तुमच्याबरोबर तो शेअर केलेला आहे। त्यानंतर मी इथं केस धुतलेला आहे आणि तुम्ही केव्हाही केस कट करायला जाणार असता त्यावेळी नक्कीच तुम्ही केस आहे ते शॅम्पूने धुवावंच लागतात आणि केस आहेत ते धुतल्यानंतर सरळ देखील होतात। माझे जे केस आहेत ते धुवायच्या आधी खूपच हे होते आणि म्हणजे सरळ नव्हते आणि ते व्यवस्थित कट देखील करता येत नाही, त्यामुळे तुम्ही कंपल्सरी केस आहे ते धुवूनच जावं लागतं। मी इथं केस आहे ते धुवून वाळवूनच मग इथं मी हेअर कट करण्यासाठी मी इथं जाणार आहे। आता मी इथं पार्लरमध्ये आलेली आहे। खूप छान असं पार्लर आहे, तुम्ही पाहू शकता। इंटेरियर तर बाहेर इथं किती छान केलेलं आहे आणि इथं पार्लरच नाही तर म्हणजे त्या मॅडमसुद्धा खूप छान असं म्हणजे सर्व्हिस देतात पार्लरचे। स्पा असू दे, फेशियल असू दे, आयब्रो किंवा इथं हेअर कट असू दे, तुम्ही ज्या प्रकारचे सांगता त्या प्रकारचे त्या करतात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे म्हणजे हेअर कट सूट होतं ते देखील सांगतात। तर मी इथं आलेली आहे, तर मला इथं म्हणजे हेअर कट करण्यासाठी मला अर्धा एक तास इथं लागणार आहे। तर इथं मी म्हणजे हेअर कट करते वेळी इथं ही जी हेअर कट आहे ती एकदम फिदर हेअर कट आहे, त्यामुळे इथं मी कॅमेऱ्यामध्ये शूट केलेलं नाही, कारण की इथं मॅडमने आधीच सांगितलं होतं म्हणजे हलायचं म्हणजे खूप जास्त इथं हलायचं नाही, व्यवस्थित बसायला लागतं, म्हणून मी इथं कॅमेरामध्ये इथं शूट केलेलं नाही। तर इथं नंतर पाहू शकता तुम्ही इथं माझा हेअर कट इथं झालेला आहे। मला इथं साधारण अर्धा तासमध्ये हे जी हेअर कट आहे ते झालेली आहे, थोडासा वेळ लागतो। इथं तुम्ही पाहू शकता माझे बिफोर आणि आफ्टर हेअर कट इथं तुम्ही पाहू शकता। खूप छान मला तर इथं हेअर कट म्हणजे आवडलेलं आहे आणि माझे जे केस आहे ते जितकं मी कट केलेलं आहे तितकंच इथं वाढतात देखील, म्हणून मी हा जो हेअर कट आहे तो केलेला आहे। आणि माझ्या फेससाठी मी मॅडमने म्हटले अशा प्रकारचे जे हेअर कट आहे ते सूट होतो, त्यामुळे मी हा हेअर कट केलेला आहे। आणि नवीन हेअर कट केल्यानंतर आपण तर म्हणजे खूप जास्त असं केसांमध्ये हात वगैरे फिरवतो, तर मला सुद्धा तसंच होत होतं, त्यामुळे मी इथं सारखं म्हणजे इथं मिररमध्ये वगैरे माझ्या हेअर कट इथं पाहत होते। त्यानंतर इथं मी घरी आलेली आहे आणि हे आहेत माझे केस इथं म्हणजे इतके केस बघून मला दुःख होत होतं, पण इथं आणि नंतर इथं एक आठवड्यानंतर तुम्ही पाहू शकता हेअर्स आहे ते मी अशा प्रकारे मेंटेन केलेलेच नाही, असं बांधून ठेवलेले आहे कामामध्ये।